विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी एक महत्त्वाचा प्रश्न. महा टीईटी एक्झाम, शिष्यवृत्ती एक्झाम इयत्ता 5वी, पोलीस भरती एक्झाम, शिष्यवृत्ती परीक्षा 8वी व नवोदय परीक्षा या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी एक उपयुक्त प्रश्न. एका शिडीचे एक टोक भिंतीला 6 मीटर उंचीवर टेकलेले असून त्या शिडीची लांबी 1 डेकामीटर आहे. तर भिंत व शिडीचे दुसरे टोक यामधील अंतर किती? तर आपण या प्रश्नाप्रमाणे एक छोटीशी डायग्राम काढून घेतली. ही भिंत आहे आणि शिडीचे जो वरचे टोक आहे या भिंतीला 6 मीटर उंचीवर, म्हणजे इथून इथून तर एवढी ही जी उंची आहे, तर ही उंची आहे 6 मीटर. 6 मीटरवर टेकलेले आहे. आणि शिडीची जी लांबी आहे, ही शिडी आहे आणि शिडीची लांबी आहे 1 डेकामीटर. आपल्याला कुठलेही गणित सोडवायचं असेल तर आपल्याला एकक समान करून घ्यावे लागतात. हे 6 मीटर आहे, तर आपल्याला 1 डेकामीटर म्हणजेच काय करावं लागेल? डेकामीटरचं मीटर करताना म्हणजेच 1 गुणेला 10 बरोबर 10 मीटर. म्हणजे मीटरचं डेकामीटरचं मीटर करताना एक घर उजवीकडे जाते, तर आपलं उत्तर येईल इथे 10 मीटर. तर आपल्याला हा जो ट्रँगल तयार झाला, तर हा जो ट्रँगल आहे हा त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला कर्ण दिलेला आहे आणि एक बाजू दिलेली आहे. मग आपल्याला जर याचं उत्तर काढायचं असेल तर आपण याचं उत्तर पायथागोरसच्या नियमानुसार काढू शकतो. आता पायथागोरसचा नियम काय म्हणतो पहा. पायथागोरसच्या नियमानुसार आपण याचं काढू शकतो. पायथागोरसचा नियम म्हणतो कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग कर्णाचा वर्ग आधी आपण सूत्र समजून घेऊ. कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1 बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग. मग कर्णाचा वर्ग दिलेला आहे, आपल्याला कर्ण दिलेला आहे. कर्ण आहे 10 मीटर, म्हणजेच 10 चा वर्ग बरोबर एक बाजू दिली 6 मीटर, 6 चा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. हे दुसरी बाजूचा वर्ग आपल्याला काढायचं. दुसरी बाजू म्हणजे ही, म्हणजेच भिंतीपासून खाली शिडी किती अंतरावर आहे, तर हे आपल्याला काढायचं आहे. तर याला आपण एक्स पकडूया. मग काय होईल? 10 चा वर्ग बरोबर 100 बरोबर 6 चा वर्ग 36 अधिक एक्स. आपल्याला एक्स काढायचा आहे. मग एक्सचा वर्ग आहे इथे, आपल्याला एक्स काढायचा आहे. तर हा 36 जो आहे तो इकडे जाईल, म्हणजेच काय होईल? तो इथं प्लस मध्ये इकडे मायनस मध्ये जाईल. 100 वजा 36 बरोबर एक्सचा वर्ग. 100 मधून 36 गेले, 64 उरतात. जर 64 हे निघाले, हे या ही जी लांबी आहे याचा वर्ग निघाला, म्हणजे एक्सचा दुसऱ्या बाजूचा वर्ग निघाला, एक्सचा वर्ग. परंतु आपल्याला एक्सचा वर्ग नाही पाहिजे, फक्त एक्स पाहिजे. म्हणून या एक्सचा वर्गमूळ म्हणजे 64चा वर्गमूळ. एक्स बरोबर 64चा वर्गमूळ येते 8. म्हणजेच दुसरी बाजू, ही जी बाजू आहे या भिंतीपासून तर या शिडीच्या या टोकापर्यंतचे जे अंतर आहे ते आहे 8 मीटर. अशाच प्रकारचं एक दुसरं उदाहरण तुमच्यासाठी देत आहे.